नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता नेक्स्ट फायलम पाहणार होता. फायलम हेमिकॉर्डेटा. मग त्यामध्ये त्याची फोड पहा. हेमी मीन्स हाफ, अर्धा. कॉर्ड मीन्स रॉड. म्हणजे यांच्यामध्ये काय असणार आहे, अर्धाच रॉड किंवा नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. म्हणून हे कशात येतात, फायलम हेमिकॉर्डेटा. हेमी मीन्स हाफ, कॉर्ड मीन्स रॉड. मग त्यामध्ये फायलम हेमिकॉर्डेटा इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. हेमिकॉर्डेटाला काय म्हणतात तर कनेक्टिंग लिंक. कोणामधली कनेक्टिंग लिंक आहे, नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. म्हणजे जिथं नॉन कॉर्डेट संपतं तिथं हा फायलम शेवटी येतो आणि जिथं कॉर्डेट सुरू होतं त्याच्या सुरुवातीला येतो. म्हणजेच इन बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट दोन्ही जे आहेत फायलम त्यांच्या बरोबर मध्ये येणारा फायलम कोणता आहे, हेमिकॉर्डेट. हे मार्क एमसीक्यू किंवा 1 मार्क सेंटेन्स आन्सर क्वेश्चन काय असेल ते याच्यावर येतं, लक्षात ठेवायचं. म्हणजेच ते लिहून ठेवायचं वहीमध्ये. काय, फायलम हेमिकॉर्डेटा इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. म्हणजेच त्यामध्ये नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट यांच्यामधला दुवा म्हणून कोण काम करतं, फायलम हेमिकॉर्डेटा. नॉन कॉर्डेट अपृष्ठवंशी, कॉर्डेट पृष्ठवंशी यांच्यामध्ये येणार आहे. म्हणजेच इन दिस फायलम बोथ कॅरेक्टर्स आर सेम. यांच्यामध्ये दोन्ही टाइपचे कॅरेक्टर्स असतात, नॉन कॉर्डेट एज वेल एज कॉर्डेट कॅरेक्टर्स. मग त्यामध्ये आता एक्झाम्पल पहा. बॅलानोग्लॉसस, सॅप्रोग्लॉसस एटसेट्रा. याच्यातले एक्झाम्पल कोणते आहेत बाळानो, बॅलानोग्लॉसस, सॅप्रोग्लॉसस इत्यादी असणारी एक्झाम्पल कशातले आहेत, फायलम हेमिकॉर्डेटा. मग कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये त्याच्या असणारे आता सॅलेंट फीचर्स, बोथ कॅरेक्टर्स इन कॉर्डेट नॉन कॉर्डेट. मग त्यामध्ये फर्स्ट, दीज एनिमल्स आर सिंपल. म्हणजे अगदी सामान्य एनिमल्स जसे दिसतात, अर्थवॉर्म वगैरे तसा हा दिसतो. अँड युजली लिव्हिंग ॲट बॉटम ऑफ सी इन ब्युरोज. राहतात कुठं तर बॉटम ऑफ सी म्हणजे समुद्राचा जिथं तळ आहे त्या तळात. इन ब्युरोज, ब्युरोज मीन्स बिळात. म्हणजे समुद्राचा जो शेवटचा बॉटम जो तळ असतो त्या तळात बिळात राहतात. म्हणजेच त्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर काय, these animals are simple like earthworms and usually living at राहतात साधारण कुठे तर बॉटम ऑफ सी इन ब्युरोज. नेक्स्ट सेकंड कॅरेक्टर, these animals are mostly free living but few are sedentary. जास्तीत जास्त यातले अॅनिमल्स कसे असतात, फ्री लिव्हिंग. म्हणजे डू नॉट अटॅच टू सबस्ट्रेटम ऑर रॉक्स. कोणत्याही आधारकावर किंवा खडकावर राहत नाही अशा अॅनिमल्स जास्तीत जास्त असतात. बट फ्यू आर सेडेंटरी. पण काही असे ठराविक आहेत की ते सेडेंटरी असतात. सेडेंटरी मीन्स अटॅच टू सबस्ट्रेटम ऑर रॉक्स. म्हणजे आधारकावर किंवा खडकावर राहतात, म्हणजेच सेडेंटरी. त्यातलं एक्झाम्पल एक दिलेलं आहे, एक्झाम्पल रॅबडोप्लुरा. त्याचं नाव काय आहे एक्झाम्पलचं त्या अॅनिमलचं, रॅबडोप्लुरा. म्हणजेच रॅबडोप्लुरा इज सेडेंटरी अॅनिमल. रॅबडोप्लुरा हा काय सेडेंटरी अॅनिमल आहे. म्हणजेच अटॅच टू सबस्ट्रेटम ऑर रॉक्स. म्हणजे सेकंड कॅरेक्टर, these animals are mostly free living but few are sedentary. Example Rhabdoplura. Next third character, मध्यामध्ये these animals are triploblastic. मग हे जे एनिमल्स आहेत तुम्हाला आता माहितच आहे, these animals are triploblastic. मग ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये आउटर एक्टोडर्म, मिडल मिसोडर्म अँड इनर एंडोडर्म. म्हणजेच त्यामध्ये these animals are triploblastic. In these animals 3 layers are present in body. यांच्या बॉडीमध्ये किती लेयर एकूण प्रेझेंट असतात, 3. एक्टोडर्म, मिसोडर्म अँड एंडोडर्म. Coelomate. Coelomate means true body cavity is present.
Why it is called true body cavity? Because coelom is entirely bounded by mesoderm. हा जो कॅव्हिटीचा भाग आहे, पोकळीचा भाग, हा कुणी त्यामध्ये बंदिस्त केलेला असतो तर mesoderm. So coelom means true body cavity is present. And bilaterally symmetrical animals. Bilaterally symmetrical definition जर विचारली तर काय? The animal is divided into single median or vertical plane. It shows two similar parts. Such animals are called as bilaterally symmetrical animals. म्हणजेच त्यामध्ये एक्झाम्पल हे जे आपण आता बघत आहे ते एक्झाम्पल कोणतं आहे? त्यामध्ये बॅलानोग्लोसस. अगोदर लहान डायग्राम दाखवतो तुम्हाला. मग ॲनिमल असा जर डिवाइड केला तर दोन समान भाग त्यामध्ये दिसतात. ॲनिमल असा जर डिवाइड केला अर्थवर्म सारखा तर दोन समान भाग दिसतात. म्हणजे सिमेट्री कोणती असते? बायलॅटरल सिमेट्री इज प्रेझेंट इन फायलम हेमिकॉर्डेटा एनिमल्स. नेक्स्ट कॅरेक्टर नंबर 4. बॉडी इज सॉफ्ट. यांची जी बॉडी असते ती कशी असते? सॉफ्ट. नंतर वर्मीफॉर्म. आता मोठी डायग्राम काढून त्याचं बघूया आपण डिटेल मध्ये. बॉडी यांची कशी असते? सॉफ्ट, वर्मीफॉर्म, नेक्स्ट ही अशी डायग्राम त्याची. बॉडी कशी सांगितलेली आहे तर सॉफ्ट, अगदी मऊ, अर्थवर्म सारखी. वर्मीफॉर्म, वॉर्म लाईक म्हणजे कृमी सारखी. अनसेगमेंटेड, कोणतेही त्याच्यावर सेगमेंट नसतात, पट्टे नसतात. अँड मेनली डिवायडेड इनटू 3 पार्ट्स. आणि 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेले असतात. फर्स्ट, सेकंड आणि हा राहिलेला थर्ड पार्ट. म्हणजेच प्रोबॉसिस, क्वालर, आणि हा जो राहिलेला सगळा भाग आहे तो काय? ट्रंक. म्हणजेच बॉडी इज डिवायडेड इनटू मेनली 3 पार्ट्स, प्रोबॉसिस, क्वालर अँड ट्रंक. पहिला पार्ट इथपर्यंत प्रोबॉसिस, दुसरा पार्ट इथपर्यंत क्वालर, आणि तिसरा पार्ट रिमेनिंग टोटल पार्ट कॉल्ड ट्रंक. म्हणजेच फोर्थ कॅरेक्टर काय? बॉडी सॉफ्ट, वर्मीफॉर्म, अनसेगमेंटेड, segments are not seen on the body and mainly divided into how many parts? 3 parts. Which parts? Proboscis, collar and trunk. Next, number 5. Buccal cavity gives rise to rod-like buccal diverticulum, which is considered as notochord. मग यांची जी तोंडाची पोकळी असते, आत तोंडाची पोकळी, ते काय झालेलं असतं? रॉड लाईक ब्युकल डायव्हर्टिक्युलम. पुढे ती गेलेली असते ती कशात? तर रॉड लाईक ब्युकल डायव्हर्टिक्युलम. म्हणजे यांच्या पोकळी तोंडाच्या रॉड सारखे एक स्ट्रक्चर दिसतं. रॉड इज कन्सिडर्ड ॲज, तो रॉडच काय म्हणून कन्सिडर केलेला आहे तर नोटोकॉर्ड. म्हणजे नोटोकॉर्ड कॅरेक्टर इज कॉर्डेटा. नंतर ही वरचं जे कॅरेक्टर सॉफ्ट, वर्मीफॉर्म कॅरेक्टर इज, हे कशाचं कॅरेक्टर आहे? नॉन कॉर्डेटा. म्हणजेच फिफ्थ कॅरेक्टर काय? ब्युकल कॅव्हिटी गिव्ह राइज टू रॉड लाईक ब्युकल डायव्हर्टिक्युलम, which is considered as notochord. तोंडाच्या पोकळीत एक रॉड सारखं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं तर नोटोकॉर्ड. MCQ ला लक्षात ठेवा हा पॉइंट, इथं स्टार करूनच ठेवायचं. नेक्स्ट नंबर 6. These animals shows tube within tube body plan. हे आता कॉमन कॅरेक्टर आहे, तुम्हाला माहितच झालेलं आहे. म्हणजे हे काय दाखवत आहे तर ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. मग त्याचं असणार पुढचं कॅरेक्टर काय तर आपण कंपल्सरी बघतो. कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट. व्हाय इट इज कॉल्ड कंप्लीट? बिकॉज 2 सेपरेट ओपनिंग्स आर प्रेझेंट. माउथ सेपरेट, एनस सेपरेट. म्हणजे माउथ प्रेझेंट ॲट अपेक्स, एनस प्रेझेंट ॲट बेस. असं त्यांच्यामध्ये काय असतं? 2 सेपरेट ओपनिंग्स प्रेझेंट असतात. फंक्शन ऑफ माउथ, इनटेक ऑफ फूड सेपरेटली. फंक्शन ऑफ एनस, thrown out undigested food separately. It is straight or U-shaped. आणि त्यांची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ती कशी असते? एक तर सरळ किंवा यू शेप मध्ये असते.
स्ट्रेट तरी असते किंवा यू शेप मध्ये असते. म्हणजेच त्यामध्ये सेवन्थ कॅरेक्टर काय, कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट, इट इज स्ट्रेट ऑर यू शेप. मग त्यासाठी 6 आणि 7th कॅरेक्टर परत एकदा बघूया. नंबर काय, 6th कॅरेक्टर, दिस एनिमल शोज, हे जे एनिमल्स असतात फायलम हेमिकॉर्डेटा शोज काय दाखवतात, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. मग ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅनचं कॅरेक्टर काय असतं, नेक्स्ट कॅरेक्टर हे 7, कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट, कम्प्लीट 2 सेपरेट ओपनिंग्स आर प्रेझेंट अँड इट इज स्ट्रेट ऑर यू शेप. आणि त्यांची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम असते एक तर सरळ असेल किंवा यू आकारामध्ये असेल. नेक्स्ट नंबर 8th character, respiration takes place by numerous gills and it is arranged in 2 longitudinal rows present in pharyngeal region. Respiration हे सुद्धा आता माहित झालेलं आहे, एक्सचेंज ऑफ गॅसेस, म्हणजेच गॅसचं जे काय असतं अदला बदल केली जाते त्याला काय म्हणतात, रेस्पिरेशन. मग टेक्स प्लेस बाय कशा मार्फत होतं यांच्यामध्ये रेस्पिरेशन, न्यूमेरस गिल्स. रेस्पिरेशन कशा मार्फत होतं तर न्यूमेरस गिल्स मार्फत होतं. असंख्य अशी लहान लहान श्वसनेंद्रिय असतात. लाईक फिश, फिश मध्ये जशी गिल्स असतात तसे यांच्यामध्ये सुद्धा काय असतात, गिल्स. अँड इट इज अरेंज्ड इन 2 लॉंजिट्युडिनल रोज. आणि ते जे गिल्स असतात अरेंज कसे झालेले असतात तर 2 असे लॉंजिट्युडिनल रोज असतात आणि त्या रोजवर काय असतात, गिल्स आर प्रेझेंट. हाऊ मेनी, न्यूमेरस. न्यूमेरस मीन्स असंख्य गिल्स, श्वसनेंद्रिय. इन फॅरेंजियल रिजन, मग तेही कुठं असतात तर फॅरेंजियल रिजन. फॅरेंजियल रिजन मीन्स इन फॅरिंग्स. फॅरिंग्स मीन्स घशाची पोकळी. आपली जशी घशाची पोकळी आहे तसे यांच्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा ब्युकल कॅव्हिटी, तोंडाची पोकळी येते, इथं पुढे गेल्यानंतर काय येते, घशाची पोकळी येते. त्या फॅरेंजियल रिजन मध्ये काय असतं, न्यूमेरस गिल्स आर प्रेझेंट. इट इज अरेंज्ड इन 2 लॉंजिट्युडिनल रोज. असंख्य गिल्स असतात, अरेंज कसे झालेले असतात तर 2 असे लॉंजिट्युडिनल रोज असतात आणि त्यावर ते गिल्स असतात. कोणत्या रिजन मध्ये असतात तर फॅरेंजियल रिजन. म्हणजे फॅरेंजियल रिजन कम्स आफ्टर ड्युकल रिजन. ड्युकल रिजन नंतर येणारा जो रिजन असतो तो फॅरेंजियल रिजन असतो. इथपर्यंत ही 8 कॅरेक्टर झालेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये